नमस्कार, यार न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याबरोबर अपक्ष उमेदवार त्रिभुवन उर्फ बाळासाहेब धांजे यांच्याबरोबर आपण विधानसभेच्या अनुषंगाने थोडीशी बातचीत करणार आहोत. नमस्ते बाळासाहेब. जय भीम, जय शिवराय. जय भीम, जय शिवराय. या ठिकाणी तुम्ही गेल्या दोन महिन्यापूर्वी अनुसूचित जाती जमातीची कृती समिती स्थापन केली होती आणि त्यामध्ये खूप मोठा लढा उभा केला होता. माळशिरस तालुक्यातले जे काही पक्ष होते त्या सगळे पक्षातल्या अनुसूचित जाती जमातीच्या सर्व नेत्यांना एकत्र करून मिटिंगा मेळावे आयोजित केले होते. तर अनुसूचित जाती जमातीच्या कृती समितीमधून त्या कृती समितीचा आपल्याला कशा प्रकारे सपोर्ट आहे? कृती समितीचा सपोर्ट ज्या पद्धतीने ठरला त्या पद्धतीने मला सपोर्ट आहे. एकही कार्यकर्ता असा कृती समितीच्या बाहेर नाही. कृती समिती आमची ज्या पद्धतीने काम करते त्या पद्धतीने काम चालू आहे. आता आम्ही प्रत्येकाला सांगा, आपापल्या गावामध्ये आपापल्या कार्यकर्त्यांशी आणि आपापल्या मतदारांशी संलग्न राहून तिथल्याच लोकांशी आपल्याला जाणून घ्यायची आणि मतदान आपल्याला जास्तीत जास्त गोळा करायचं. त्यामुळं कृती समितीचं कार्य आहे, कृती समितीचं काम आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. ज्या काय गोष्टी काही लोक म्हणतात की कृती समिती असे झालं जे बोलते त्या कृती समितीचे सदस्य आहेत का ते तपासून बघा. ते कृती समितीचा कुठला सदस्य म्हणणार नाही की आमचं असं झालंय तसं झालं. कृती समिती आमची जशी आहे तशी आहे. या ठिकाणी परवा ज्यावेळेस नामनिर्देशन फॉर्म काढून घ्यायची वेळ होती, ती तारीख होती, त्याचे अनेक अपक्ष उमेदवारांनी अर्ज काढून घेतले. आम्हाला पण काही खाजगी लोक बोलत होते की यांचा अर्ज निघेल त्यांचा निघेल. काय म्हणजे फॉर्म काढून घ्यायचाच नव्हता असं ठरवलं होतं का? मी प्रामाणिकपणाने सांगतो, माझा मी लढताना मी एकतर कसा आहे, एक छोटासा कार्यकर्ता आहे. मी दलित चळवळीतला कार्यकर्ता आहे. शाहू फुले आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद, अहिल्यादेवी होळकरांच्या विचाराने प्रेरित झालेला कार्यकर्ता आहे. एकतर भरायचं असेल तर काढायचं नाही आणि काढायचं असेल तर भरायचंच नाही, ही भूमिका होती. आणि मुळातच मी या तालुक्यातला जो विरोधक आहे ते मी अगोदरच 4 महिन्यापूर्वी ठरवलेला होता की या माणसाचा फॉर्म असेल तर आपण उभं राहायचं, या माणसाच्या विरोधात उभं राहायचं आणि आपल्या समाजाला न्याय मिळवून द्यायचा. कारण या तालुक्यामध्ये पाहिलं तर आपण बघतोय की जात घुसखोरी आपल्या SC मध्ये झालेली आहे. गेली 10 वर्ष 15 वर्ष झालेली आहे. परंतु आम्हाला बी वाटलं कुठली तर अदृश्य शक्ती येईल आणि याचा दाखला बाद होईल, म्हणून आम्ही जास्त ह्याच्यावर बसलो नाही. परंतु अदृश्य शक्ती तिचं काय काम केलेलं नाही किंवा त्या अदृश्य शक्तीने तसं काय काम झालेलं नाही. त्याच्या अगोदर आदरणीय कालकथित म्हणजे कैलासाचे हनुमंत टोळसाने जे काम केलं ते काम पुढे त्यांचे चिरंजीव करतील अशी अपेक्षा होती, परंतु त्यांनी बी काही केलं नाही आणि मोहिते पाटलांनी बी केलं नाही. कारण मोहिते पाटलांनी बी गेल्या 2019ला राम सातपुते या खासदार आमदाराला निवडून येताना सांगितलं तू नाही काय केलं तर चालेल, फक्त उत्तम जानकरचा दाखला बाद कर, एवढं सांगितलं होतं. परंतु उत्तम जानकरचा दाखला बाद त्याच्याकडून बी बाद झाला नाही आणि मोहिते पाटलांकडून बी झाला नाही. कारण मोहिते पाटलांचं आणि जानकरांचं आता मनोमिलन झालेलं आहे. त्याच्यामुळं ती जी कृती समिती आहे त्या कृती समितीच्या माध्यमातून फक्त आम्ही उत्तम जानकर यांना टार्गेट करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे टार्गेट म्हणून नाही, उत्तम जानकरला बी नाही, पण ती जी प्रवृत्ती आहे जाती घुसखोरी केलेली, त्या जातीच्या घुसखोरी केलेल्या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे. आम्ही पूर्ण काय धनगर समाजाच्या विरोध, धनगर बांधव आमचे मोठे भाऊच आहेत. धनगर बांधवांना आम्ही कधीच विरोध केला नाही. कारण धनगर बांधवाच्या आरक्षणासाठी आम्ही सुद्धा लढा उभारलेला आहे. धनगरांना आरक्षण मिळावं ही सुद्धा आमची सुद्धा भूमिका आहे. त्याच्यामुळं धनगर बांधवांना बी वाटावं घ्यायला, ही दलित समाज आहे, छोटासा समाज आहे, ह्या लोकांवर अन्याय होऊ नये आणि जर कोणी अन्याय करत असेल तर त्याला खरं तिथं रोखलं पाहिजे. ही रोखण्याची जबाबदारी धनगर बांधवांची जेवढी आहे, आमची जेवढी आहे तेवढी धनगर बांधवांची बी आहे. त्याच्यामुळे धनगर बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण अहिल्यादेवींच्या विचाराने प्रेरित झालेले कार्यकर्ता. जर अहिल्यादेवी होळकरांचा विचारधारा जर जिवंत ठेवायची असेल, अहिल्यादेवींचं जर म्हणजे जे मत आहे किंवा जे अहिल्याबाईंचं जे कार्य आहे ते कार्य जर व्यवस्थित आहे जशा तसं ठेवायचं असेल तर उत्तम जानकरला या म्हणजे प्रक्रियेतनं बाहेर काढलं पाहिजे. सगळ्यांनी दबाव आणला पाहिजे. अरे आपण करतोय काय, ज्या लोकांना आपण सहकार्य करायचं त्याच लोकांवर अन्याय करून आपण त्यांचीच रोजीरोटी जर हिसकावून घेण्याची भूमिका असेल तर आपण चोरापेक्षाही म्हणजे भयंकर मोठं कृत्य करतोय आणि दलितांच्या हक्काचं जे आहे ते चोरून घेतोय. या ठिकाणी आपलं आंबेडकरी चळवळीतलं एक माळशिरस तालुक्याच्या आंबेडकरी चळवळीतलं एक मोठं नाव आपलं आहे. या ठिकाणी आपला अपक्ष फॉर्म आहे, पण आंबेडकरी चळवळीतील जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत मग ते पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळीचे असतील, हे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते तुम्हाला साथ देणार का? 100% देणार. का देणार नाहीत? काही युतीमध्ये आहेत, काय आघाडीमध्ये अडकलेले आहेत, काय जानकर निष्ठावंत झालेले आहेत. परंतु आम्हाला बी काय जानकर निष्ठावंत बाकीच्या गोष्टी आम्हाला बघायच ना. पण माझा लढा समाजासाठी आहे.
माझा लढा काय मोहिते पाटलांच्या विरोधात नाही किंवा राष्ट्रवादीच्या भाजपच्या यांच्या विरोधात नाही. अहिल्याबाई होळकरांनी जे कार्य केलं ते कार्य अतिशय चांगलं होतं, परंतु ह्या धनगर समाजाने सुद्धा आमच्या ह्या लढ्याला साथ दिली पाहिजे. उत्तम जानकर हा घुसखोरी करतोय, ना तुमचा ना आमचा, हा कोणाचा नाही, हा फक्त स्वतःचा आहे. त्याच्या बायका पोराचा होऊ शकत नाही, ते आपला कसा होणार आहे. त्याच्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये धनगर समाजाने आमच्या दलितांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी. आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर येऊन लढाई करतोय, तुम्हाला हक्क आणि अधिकार मिळवण्यासाठी, धनगरांच्या आरक्षणासाठी आम्ही सुद्धा लढा उभारलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य करावं अशी आमची भूमिका आहे. या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने यांनी समर्पण प्रतिक्रिया दिलेली आहे. परंतु ज्या प्रकारे मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर किंवा पलीकडे महायुतीचे उमेदवार राम सातपुते असतील, ह्या समोर बलाढ्य शक्ती असताना आपण अपक्ष फॉर्म भरताय, काय म्हणजे आपल्याला काय वाटतं, आपण विजयाचं शिखर गाठणार आहात का, किंवा काय यांना या शक्तींना कशा पद्धतीने बघताय तुम्ही? विजय माझा निश्चितच आहे. काय माहित आहे का, या तालुक्यामधील जनता सुशिक्षित आणि शिक्षित आहे. आपण पाहिलं असेल की या तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सन्मान्य मनोजदादा जरांगे यांच्या माध्यमातून मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढा उभारलेला आहे. आणि प्रत्येक मराठा समाजाला सुद्धा जाणीव आहे की आपल्याला आरक्षण का मिळावं, कशासाठी मिळावं. आपण आरक्षणासाठी झगडत असून आणि जर दलितांच्या आरक्षणावर जर कोण गदा आणत असेल तर त्या व्यक्तीला का आपण मतदान करायचं. कारण आपण आपल्या हक्कासाठी एवढं मोठं जीवाचं रान करतोय. आपण सगळ्यात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा वर्ग असणारा मराठा समाज, जर त्यांच्यासाठी रस्त्यावर येऊन जरी त्यांना काय मिळत नसेल आणि जर मग दलितांच्या ज्या हक्काने न्याय आहे, जे आरक्षण आहे, बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण आहे, आणि ती जर कोणी हिसकावून घेत असेल तर मराठा समाज सुद्धा जबाबदारी की ह्या छोट्याशा कार्यकर्त्याला, या बारक्या भावाला आपण, या मोठ्या भावाने त्याच्या आरक्षणाचं संरक्षण देणं त्यांचं काम आहे. कारण या तालुक्यामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधात कोण उठतंय, कोणी कालवा केलेला आहे. आज आपण बघतोय मनोजदादाच्या आरक्षणाच्या आंदोलनाच्या विरोधात लक्ष्मण हाके नावाचा कार्यकर्ता एक उठतोय, दादांच्या विरोधात ग्रह ओकतोय. पण या लक्ष्मण हाकेला रसद कोण पुरवतोय इथल्या स्थानिक मराठ्यांना माहित आहे. त्याच्यामुळं मला वाटत नाही की त्या बाजूने मतदान करतील. कारण या ठिकाणी मतदानच करायचं असेल तर ते फक्त आणि फक्त बाळासाहेब दांजे यांना करतील आणि ते बॅट या चिन्हासमोर बटन दाबून करतील असं मला वाटतंय. या ठिकाणी तुम्ही राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष आहात पवार साहेबांच्या पक्षाचे. या ठिकाणी तुम्ही बंडखोरी केली आहे. मग पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी, बंडखोरीच म्हणता येईल, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याशी काही संपर्क साधला किंवा फॉर्म काढून घ्या असा काही दबाव वगैरे टाकला का? वास्तविक पाहता मी फॉर्म भरायच्या आदल्या दिवशीच मी माझ्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. कारण ज्या पक्षामध्ये मी गेली 5 वर्ष झाले, 7-8 वर्ष झालं काम करतोय, 2017 म्हणजे 15-16 पासून काम करतोय. काम करत असताना पक्षाची एक निष्ठेनं काम केलं. मोहिते पाटलांनी जरी परत 2019ला भाजपमध्ये गेले आणि त्यावेळेस उत्तम जानकर भाजपमध्ये होते, त्यावेळेस मी एक निष्ठेनं काम करत असताना त्यावेळेस सुद्धा मी पक्ष चालवला, या तालुक्यामध्ये काम केलं. इथल्या काही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसंगती संपर्कात राहून या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी चांगली जोमान आणली. कालच्या 19 म्हणजे 24 पर्यंत मी या तालुक्यामधील विविध संघटना, विविध ज्या पक्ष आहेत त्या लोकांना घेऊन आदरणीय पवार साहेबांच्या गोविंद बागेमध्ये जाऊन लोकांच्या पक्षप्रवेश केला. म्हणजे पक्षाची जडणघडण करत असताना खूप मोठ्या प्रमाणात केली. परंतु पक्षानं आमच्यासारख्या एका दुबळ्या कार्यकर्त्याला, एका छोट्या कार्यकर्त्यावर दुर्लक्ष करून, म्हणजे पक्षाची जी ध्येयधोरण आहे ती, मोठा माणूस, कॅपेबल माणूस, पैशावाल्या माणसांना जर किंमत असेल तर छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी किंवा छोट्या माणसांनी अशा मोठ्या पक्षाकडे अपेक्षा ठेवणे गैर वाटतंय असं मला वाटतंय. कारण आपल्याला विचारत जर नसेल तर मग त्या पक्षात राहायचं कशासाठी, फक्त त्यांच्या सत्तरच्या उचल्या खुर्च्या उचलण्यासाठी. आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये पुरोगामी चेहरा म्हणलं तर शरद पवारांचं नाव घेतलं जातं. कालच्या लोकसभेला सुद्धा पवार साहेबांनी संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाही जीवन ठेवण्यासाठी आम्हाला मतदान करा. आम्हाला पवार साहेबांना बी विचारायचं आहे आणि राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना विचारायचं आहे. आपण मोठं तोंड वाचून जयंत पाटील बोलले की आम्हाला संविधान वाचवायचं आहे, आम्हाला लोकशाही वाचवायचं आहे. कुठल्या पद्धतीने लोकशाही आणि संविधान वाचवताय तुम्ही? आज या माळेसर तालुक्यामध्ये जे जात चोराला उमेदवार दिली म्हणजे संविधान जिवंत आहे का? संविधानावर घालाच घातला ना तुम्ही.
कारण जात चोरलेली ही जात तुम्हाला माहित असताना एका दलितावर एका बाबासाहेबांच्या अनुयायावर तुम्ही जर इथं घाला घालत असाल तर कसलं संविधान आणि कसलं तुमचं लोकशाही वाचवण्याचं काम करताय. लोकशाही वाचवण्याचं किंवा जे संविधान वाचवण्याचं जे तुमचं जे बालिश वक्तव्य आहेत हे ढोंगे आहेत, तुमचे स्वार्थी आहेत, फक्त दलितांची मतं मिळवण्यासाठी. परंतु महाराष्ट्रातल्या दलितांना मी बी आवाहन करणार आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या कुठल्याच उमेदवाराला आपण मतदान करायचं नाही. कारण या मतदारसंघामध्ये एका दलितावर नाही, प्रत्येक ठिकाणी असं घडलंय की जिथं जात चोर आहे अशा लोकांना डावललं जातं. आज बौद्ध समाजाचा एक कार्यकर्ता तुमच्यासाठी रात्रंदिवस झटून सुद्धा तुम्ही त्याच्यावर अन्याय केलेला आहे आणि एका जात चोराला धनदांडग्याला आपण या ठिकाणी माळशिरस तालुक्यात लादण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम दलित बांधवांना विनंती आहे की शरद पवार चंद्र पवार पक्षाला कुठल्याच पद्धतीचं मतदान न करता इतर कुणालाही करा, पण त्याला मात्र त्या पक्षाला मतदान करू नका असं मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो. परवा या ठिकाणी वेळापूरमध्ये महायुतीचे उमेदवार विद्यमान उमेदवार राम सातपुते यांनी एका समाजाबद्दल एक स्टेटमेंट केलं. काय त्यांच्या स्टेटमेंट बद्दल कशा पद्धतीने तुम्ही बघताय? तुम्हाला माहितीसाठी सांगतो, 2014 आदरणीय खासदार अंदाजे अटोल साहेब या पक्षाचा मी सुद्धा काम करत होतो. पण अटोल साहेब ज्यावेळेस भाजपमध्ये गेले त्यावेळेस मी अटोल साहेबांना त्याच क्षणाला मी सोडून दिलं. कारण जातीवादी पक्षसंगती काम करणं ही आमच्या काय रक्तात नाही. कारण आम्ही शाहू फुले आंबेडकर चळवळीतली कार्यकर्ता आहोत आणि या ठिकाणी जे राम सातपुते मुस्लिम बांधवांच्या विरोधात जी गरळ ओकली अतिशय निंदनीय आहे, अतिशय चुकीचं आहे. कारण या देशामध्ये हा भारत हा देश आपला काय म्हणते त्याला परिवर्तन विचाराचा हा देश आहे आणि अशा या देशामध्ये सर्व जाती धर्मांना एकत्र नांदण्याचा अधिकार आहे. मग कुठल्याही जमातीचा आणि कुठल्याही धर्माचा असला तरी त्याला काही हे नाही. परंतु आपला देश पुरोगामी देश आहे, पुरोगामी देशामध्ये आपण एकत्र राहिलं पाहिजे. मुस्लिम बांधवासाठी सुद्धा मी रस्त्यावर कितीतरी वेळा आलो. कुठलाही आता जे उमेदवार आहेत एकही मिनिट ते कधी मुस्लिमांना न्याय देऊ शकले नाहीत. फक्त मुस्लिमांच्या बिर्याणी खायचं काम उत्तम जानकरांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे मुस्लिम समाज सुद्धा उत्तम जानकरला मतदान करेल असं मला वाटत नाही. कारण मी प्रत्येक वेळेस त्यांच्या प्रत्येक अडचणीला पोलीस स्टेशन असेल, रस्त्यावर असेल, गाड्या अडवलेल्या असतील किंवा त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं किंवा न्याय देण्याचं काम मी केलेलं आहे स्वतःहून, की नाही उत्तम जानकरांनी केलेलं नाही. फक्त उत्तम जानकरांनी मुस्लिम आणि सवर्णामध्ये भांडण बी लावण्याचं काम केलेलं आहे. हे आम्हाला जे लय माहित आहे, कारण मी 2007 पासून त्या माणसाला ओळखतोय. त्याच्यामुळं त्यांना मुस्लिम समाज मतदान करेल असं मला नाही वाटत. या ठिकाणी आम्ही पण माळशिरस तालुक्यामध्ये फिरत असतोय. आम्हाला पण काही लोक खाजगीच म्हणतात की उत्तमराव जानकर आणि बाळासाहेबांची मैत्री ही पूर्ण तालुक्याला जिल्ह्याला माहित आहे. मग ती मैत्री आता इलेक्शन नंतर राहणार किंवा पुढे काय या मैत्रीचं कशात रूपांतर भविष्यात काय होणार आहे का? मैत्री असते हो, पण मैत्री करत असताना मित्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी माझी मैत्री नाही. उत्तम जानकरांनी प्रत्येक वेळेस खंजीर खुपसण्याचं काम केलंय. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, 2007 ज्यावेळेस मी त्यांना सरपंच पदाला मतदान केलं त्याच टायमाला उपसरपंच पदाला माझा फॉर्म असताना मला मतदान केलं नाही. म्हणजे इथपर्यंत गद्दारी. पण त्यावेळेस आम्हाला वाटलं की उत्तम जानकर एक मोठा विरोधक तयार होईल आणि विरोधकाचं आताच बदनाम केली तर आपल्या तालुक्यातील जनतेचा विरोधकावरचा विश्वास उडेल, म्हणून आम्ही त्यावेळेस गप बसलो होतो. पंचायत समितीला झाले त्यावेळेस बी असंच केलं. आम्हाला उपसभापती पद देतो म्हणले आणि परत शेवटी त्यांनी सांगितलं की मराठा आणि तुम्ही बघून घ्या, आज मराठा संख्या जास्त आहे आणि त्यांना आपल्याला उपसभापती द्यावं लागेल. अरे मग आमचं बी काम वाटा आहे ना, आम्ही बी तुम्हाला इथपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, आम्हाला बी उपसभापती दिलं पाहिजे. मग मला द्या किंवा आमच्या अनिल सावंत आहे यांना द्या. तर त्यावेळेस बी त्यांनी दिलं नाही. ग्रामपंचायत सरपंच पदाच्या टायमिंगला 2012-13 बी आमच्या 5 कॅन्डिडेट माझे होते. त्या 5 कॅन्डिडेट पैकी एक जणाला उपसरपंच, एक जणाला सरपंच पद 2.5 वर्षांनी द्यायचं ठरलं. त्यावेळेस बी त्यांनी दिलं. म्हणजे मैत्री कशी असावी, मित्रत्व कसं असावं हे त्याच्याकडून शिकायचं. म्हणजे बेलायक आहे ती, काय मैत्रीच्या लायकीचा माणूस नाही आता इथून पुढं. कारण ती त्याच्या स्वार्थासाठी मित्र बनवतो. आज बघा तुम्ही, मित्र सगळ्यात जास्त मित्र मला वाटतं डॉक्टर रामदास देशमुख. अतिशय पाहिजे त्या लाखो करोड रुपये त्या उत्तम जानकरांना दिलं. त्यांनी मैत्री टिकवली का? त्यांच्याही पाठीत खंजीर खुपसला. गावातल्या काय प्रॉपर्टीवर गदा आणण्याचं काम केलं. त्यांच्याकडे ग्रामपंचायत सत्ता असल्यामुळं म्हणजे देशमुख डॉक्टरांना फसवलं. त्याच पद्धतीनं संजय मामा शिंदे यांनी सुद्धा खूप मोठी मैत्री केली. मोहिते पाटलांच्या विरोधात मोठा कार्यकर्ता तयार होतोय, कार्यकर्ता आहे म्हणून लाखो करोड रुपये त्यांना बी खर्च केला. आम्हाला माहिती मिळाली की त्यांच्या उत्तम जानकरच्या मुलीच्या लग्नात सुद्धा संजय मामाने स्वतःच्या मुलीच्या जेवढे लग्नात केलं नाही तेवढं त्यांच्या मुलीच्या लग्नात केलं. म्हणजे आपण मैत्रीच्या लायक आहे का? त्या बी मित्राला जाऊन त्यांच्या तिथं जाऊन एका म्हणजे आमदारकीसाठी किंवा एका लालचे पोटी कोणावर किती टीका करायची हे जर भान नाही त्या मित्राला. काय अशी मैत्री करायची आहे? त्यामुळे भविष्यात मित्र होईल ना होईल ते नंतरच्या गोष्टी आहेत.
पण जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, मित्र कधी होईल? ज्यावेळेस त्याने धनगर समाज स्वीकारेल, धनगर समाजाचं कास्टिफिकेट घेईल, का सर्टिफिकेट घेईल आणि आमच्या एससीतलं जे त्यांनी अतिक्रमण केलं ते बाजूला काढेल, त्यावेळेस खरा मित्र म्हणून आम्ही त्याच्याबरोबर जाऊ, आम्ही स्वागत करू आणि पूर्वपदाची मैत्री आहे तशी आम्ही टिकू. या ठिकाणी अनेक सडेतोड आपण उत्तर दिलेले आहेत, परंतु आता विधानसभा आपण लढत असताना माळशिरस तालुक्यातल्या सर्वसामान्य शेवटच्या किंवा सर्व लोकांच्या प्रश्नासाठी विकासाची काय प्रिंट आहे आणि विकासाचे काय मुद्दे किंवा विद्यमान आमदारांनी पाठीमागं माळशिरस तालुक्यात जी रखडलेली किंवा राहिलेली जी कामं आहेत ती पूर्णत्वास नेण्यासाठी आपला काय प्रयत्न असणार आहे? सुरुवातीला विकास म्हणजे काय? रस्ते गटरी ह्याला विकास म्हणायचं का? विकास या तालुक्यातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळवून देणं हा विकास होईल. लोकांच्या चुली पेटल्या पाहिजेत, त्याला विकास म्हणायचं. रस्ते ह्या वर्षी गेल्या 5 वर्षापूर्वी रामसात बुद्ध्यानं रस्ते टाकले, त्याच्या बी अगोदर विजय मोहिते पाटलांनी रस्ते केलेच की. बांधकाम मंत्री असताना आदरणीय दादांनी गल्ली बोळात जिथं रस्ता जात नाही तिथं रस्ता केलायच की. मग ते रस्ते म्हणायचं का? पण सामाजिक स्तर काय वाढला, समाजाची काय परिस्थिती आहे? बाबासाहेबांनी जे आरक्षण कशासाठी दिले की दलित समाज सुद्धा म्हणजे समानता आली पाहिजे दलित समाजात आणि या बाकीच्या समाजामध्ये सुद्धा. कारण आर्थिक स्तर वाढला पाहिजे, शैक्षणिक स्तर वाढला पाहिजे. आज शिक्षणाची काय परिस्थिती आहे? प्रत्येक ठिकाणी डोनेशन आहे, प्रत्येक ठिकाणी पैसा ओतल्याशिवाय शिक्षण मिळत नाही. अशा टायमिंगला आम्ही जे विजन घेणार आहे त्याचे शिक्षण मोफत झालं पाहिजे, डिग्र्या मिळाल्या पाहिजे आमच्या विद्यार्थ्यांना, दलित चळवळीतल्या किंवा ज्या एससी मधल्या असेल मागासवर्गीय लोकांना ज्या डिग्र्या मिळाल्या पाहिजे. डिग्र्या मिळूनच ते चालणार नाही, त्यांच्या नोकरी मिळाल्या पाहिजे. काय मिळत नाही? शासन डिग्री घ्यायला पैसे घेऊन डिग्र्या देतोय. मग पैसे घेऊन डिग्र्या मोकळ्यात आम्ही पैसे तुम्हाला द्यायचं आणि आम्ही डिग्र्या घेऊन घरी बसायचं का? तर ज्या शासनाच्या संस्थेत आम्ही डिग्र्या मिळेल त्या शासनाची जबाबदारी या लोकांना काम देणं आणि त्या लोकांना नोकरी देणं त्यांचं काम आहे. नंतर या तालुक्यामधील शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि शेतकरी हा पाण्याच्या जीवावर शेती असणारा इरिगेशनच्या जीवावर. या तालुक्यामध्ये जे इरिगेशन आहे त्यात आमच्या पूर्व भागातले तांदळवाडी, कोळेगाव, पळवणी, वेळापूर जे खुडसाच्या खाली जे आहेत ती गावं आमची माचनूरला जोडलेली आहेत. ते इरिगेशन आम्ही माळशिरसला जोडण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करू आणि ह्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करू. पलीकडे तुमचं पिलीव असेल, शिंगोर्णी, बचेरी, सुळेवाडी आहे, वर फडतरी आहे, लोणंद आहे, मोहितेवाडी, इकडल्याच लोकांना आज बी पाण्याची परिस्थिती भयंकर बेकार आहे. त्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा हजारो वर्षांनी नदीजोड प्रकल्प हे अमुक तमक, पण बाबासाहेबांनी खरंच जी बाबासाहेबांच्या काळातला जे नदीजोड प्रकल्प आहे ते आता कृष्णा भीमा स्थिरीकरण म्हणून नावाने या ठिकाणी आणलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांनी योजना आणायची आणि त्याला नाव बदलायचं आणि दुसरं नाव द्यायचं, ही षडयंत्र असू द्या काही का असताना पण आम्हाला पाणी मिळावं अशी आमची भूमिका आहे आणि ते आणण्याचं काम आम्ही करणार आहे. आरोग्याचे बी प्रश्न तसेच आहेत. आज या तालुक्यामध्ये आरोग्याचे प्रश्न तर अतिशय बिकट आहे. 10 रुपयाची गोळी 100 रुपयाला मिळते. आमच्या ह्या गोरगरिबांना मोफत सगळ्या आरोग्याच्या सुखसुविधा मिळाव्यात ह्याच्यासाठी आमची धडपड राहणार आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ज्या माल आहे आमचा म्हणजे केळी उत्पादक शेतकरी आहे, परत डाळिंब उत्पादक शेतकरी आहे, पुन्हा तुमचा बरेच म्हणजे फळबागा उत्पादक शेतकरी आहे. या फळबागा उत्पादक शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे. त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचं म्हणजे बल्कच्या ज्या काही योजना आहेत त्या म्हणजे ज्यूस वगैरे जे काय बनवायचे त्या योजना या ठिकाणी झाल्या पाहिजे. त्याच्यामुळं आमची भूमिका राहणार की या शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळावा आणि त्या पैशातून शेतकरी आमचा सदन व्हावा, जेणेकरून आज या धनदांडग्या पोटऱ्यांपुढे हात पसरायची वेळ येऊ नये. आज मला सांगायचंय तुम्हाला की शेतकऱ्यावर खूप मोठा अन्याय होणार आहे. दोघं एकत्र आले तर कारखानेदार आपल्याला फसवणार आहेत. ऊसाचा दर बघा 2600 रुपयावर ठेव येऊन रपलेला आहे. शेजारच्या ठिकाणी बघितलं तर 3,000, 3100, 3200, काय ठिकाणी 3,500-3,000 रुपये दर मिळतोय. पण आपल्या या तालुक्यामधल्या कारखान्याला किती तर 2600 रुपये दर. आणि जर हा प्रश्न उचलायचा कोणी पुन्हा त्याच्यामुळे शेतकऱ्यावर होणारा अन्याय सुद्धा आपल्याला दूर करायचा आहे आणि आपण ते काम भविष्यात आपण करणार आहे. या ठिकाणी विधानसभा लढवत असताना माळशिरस तालुक्यातल्या मतदारांना काय आवाहन करणार तुम्ही? माळशिरसल्या मतदारांना एकच आवाहन करेन की 12 नंबरला माझं बॅट हे चिन्ह आहे. त्या बॅट चिन्हासमोरील बटन दाबून एक छोटासा एक आपला भाऊ, आपला मुलगा, आपला एक छोटासा मित्र या नात्यानं आपण या उमेदवाराला म्हणजे त्रिभुवन उर्फ बाळासाहेब विनायक दाहिंजे यांना आपण बॅट या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस अशा मताने निवडून द्याल अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतोय. आणि मला विधानसभेत जाऊन तुमचा आवाज मला विधानसभेत पाठवायचा आहे. मी फक्त एक निमित्त राहील, तुमचा सालगडी म्हणून म्हणा किंवा एक छोटासा भाव म्हणून काम करेन आणि तुमचा आवाज न्याय मिळवून देईन. या शैक्षणिक न्याय मिळवून देईन, आर्थिक न्याय मिळवून देईन,
नोकरीचा ज्या बेरोजगारी आहे ते बेरोजगारीसाठी आवाज उठवेन आणि तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम हे असंच अखंड तुम्ही माझ्यावर ठेवावं अशी मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो. आणि उद्याच्या 20 तारखेला ज्यावेळेस आपण मतदार केंद्रावर जाईल त्यावेळेस 12 नंबरला माझं बॅट हे चिन्ह आहे आणि बॅट चिन्हासमोर बटन दाबून मला भरघोस अशा मताने निवडून द्याला अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. तर हे होते अपक्ष उमेदवार बाळासाहेब दाहिंजे. आंबेडकरी चळवळीतलं एक जबरदस्त व्यक्तिमत्व असलेला आक्रमक नेतृत्व, अतिशय समर्पक आणि आक्रमक त्यांनी आपल्या मुलाखतीत त्यांनी उत्तर दिलेले आहेत. मी अण्णा भोसले सह कॅमेरामॅन सौरभ वाघमारे, अकलूज.